तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या 28 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इकडं अनिकाने ऋषीसाठी खूप सारा सरप्राईज प्लॅन केला होता, पण ऋषीला ते अजिबातच आवडलेलं नसतं. त्यामुळे अनिका तर खूपच चिडते. ती घरी गेल्याच्या नंतर घरातले इतर मेंबर तिच्यावर खूप चिडत असतात. म्हणजे इतर मेंबर म्हणजे फक्त राजन आणि अन्नपूर्णा. आता राजन आणि अन्नपूर्णा फक्त रागिणीला दोष देत असतात, कारण की ते म्हणू लागतात की जेव्हा जेव्हा मी हिला समजावण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तेव्हा तुम्हीच मध्ये येतात. त्याच्यामुळेच ही मुलगी लाडाने डोक्यावर बसली आहे. त्यावेळी अनिका तर कुणाचं काही ऐकतच नसते. तिचा मात्र तोराच वेगळाच राहतो. दुसरीकडे आपल्याला तर 28 नोव्हेंबरच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे. इकडं आता कामिनी मात्र इकडं नयनताराच्या घरी जाते. आता नयनतारा विचारू लागते की काय कामिनी मॅडम, तुम्ही इकडे काय करताय? त्यावेळी कामिनी सांगू लागते, हो हो जरा धीर धरा, मी ज्या कामासाठी आले आहे ना ते तुम्हालाही नक्कीच आवडेल, कारण की आपले मुलं आहेतच तितकी गोड. पण त्यावेळी नयनताराला काहीच कळत नसतं. आता त्यावेळी नयनताराला एक सुशिक्षित, शिकणारी, सगळं तिचा बिझनेस सांभाळणारी आणि एक हुशार आणि घरातलं सगळं काही सांभाळणारी तिला तशी सून हवी असती. मात्र अनिका हुशार असते, पैशात तोलामोलात राहणारी ती मुलगी आहे, पण मात्र तिला घरातले संस्कार अजिबात नाही. ती खूप चिडचिड वगैरे करत असते. त्यामुळे नयनताराला अनिका तर काही आवडत नसते. त्यावेळी कामिनी म्हणू लागते, खरं तर नयनतारा मॅडम, मी ना तुमच्याकडे आपल्या अनिका आणि ऋषीच्या लग्नासाठीच बोलायला आले. त्यावेळी नयनतारा खूपच चिडते आणि ज्या कामिनीने जे काही आणलेलं असतं ना ते मात्र ती डायरेक्टली उधळून लावते. दुसरीकडे कमळी म्हणू लागते की अन्नपूर्णा आजी आणि राजन काका, मी आता ना 2 दिवसासाठी गावाकडे चालले आहे. त्यावेळी मग अन्नपूर्णा विचार करू लागते, कमळीला खरं तर गौरी माहिती असेल का? तिला मात्र मी एकदा फोटो दाखवूनच बघते. त्यावेळी गौरी म्हणू लागते, काय आजी, तुमची ती सून आणि तुमची ती नात हरवलेली अजून सापडली नाही, त्यांचा जर फोटो असेल तर मला नक्की दाखवा. त्यावेळी मग अन्नपूर्णा तिकडे जाते आणि तो गौरीचा आणि राजांचा जो लग्नातला फोटो असतो तोच घेऊन येत असते, कमळीला दाखवायचा असतो. दुसरीकडे कमळी आणि राजन गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्या वेळामध्ये तिकडं नयनतारा कामिनीवर खूपच चिडते. तिला म्हणू लागते की तुम्ही काय बोलताय? तुम्हाला थोडं तरी कळतंय का? माझा ऋषी कुठे आणि तुमची अनिका कुठे? तुम्ही मात्र हे असं बोलू शकत नाही. पण त्यावेळी आता कामिनीकडं चांगलाच मोठा घोळ झालेला असतो. तिच्याकडं त्या प्राजक्ता आणि त्या चरणचा त्या चरणनं तिच्यासोबत जबरदस्ती केलेला तो व्हिडिओ असतो ना, तो मात्र कामिनी नयनताराला दाखवतील. म्हणू लागते, आता हे सगळं बघितल्याच्या नंतर तुम्ही लागला ना नकार तर देणारच नाही. त्यावेळी कामिनी मस्त तोरात त्या खुर्चीवर बसते, त्यांच्याच घरात दादागिरी करत असते. म्हणू लागते, काय मग आता नकार देसाल का तुम्ही? माझ्याकडं किती मोठा पुरावे बघितलं ना, तुमचं काय होईल? तुमचं सगळं कुटुंबाची इज्जत ना मातीत जाईल. आणि मग तेवढ्या वेळामध्ये नयनताराची तर बोलतेच बंद होते. तिला कळत नसतं मी आता काय करू आणि काय नाही. तर बघूया येणाऱ्या भागामध्ये काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.